महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुंबई रुग्णालयात फोन टॉर्च वापरून प्रसूतीनंतर आई आणि बाळाचा मृत्यू। एका दुःखद घटनेत मुंबईतील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी वीज खंडित झाल्यामुळे केवळ सेलफोन टॉर्चचा वापर करून सिझेरियन प्रसूती केल्यानंतर गर्भवती माता आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला। धक्का वाढवणारा हे बृहत मुंबई महानगरपालिका BMC द्वारे चालवल्या जाणाऱ्या एका सुविधेवर घडले, ज्याचे बजेट 52,000 कोटींहून अधिक आहे, ज्यामध्ये एकूण 6,250 कोटी आरोग्य वाटप आहे, जे एकूण 12% आहे। पीडित 26 वर्षीय महिला साहिदून खसरुद्दीन अन्सारी यांची पत्नी, पाय नसलेल्या विशेष दिव्यांग व्यक्ती, पीडितेच्या कुटुंबियांनी पीडितेला सुषमा स्वराज प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी दाखल केले होते। कुटुंबियांचा आरोप आहे की रुग्णालयात 3 तास वीज खंडित झाली होती। त्या दरम्यान जनरेटर निष्क्रिय राहिलं होता। धक्कादायक म्हणजे आई आणि बाळाच्या दुःखद मृत्यूनंतरही अंधारात दुसरी प्रसूती झाली। त्रासदायक परीक्षेचे वर्णन करताना कुटुंबातील एका सदस्याने विनाशकारी परिणाम घडवून आणलेल्या घटनांचे वर्णन केले। सामान्य प्रसूतीचे आश्वासन असूनही परिस्थिती त्वरित गंभीर झाली, ज्यामुळे डॉक्टरांनी C-सेक्शन प्रक्रियेदरम्यान फोन टॉर्चचा वापर केला। दुर्दैवाने मूल वाचले नाही आणि आईच्या जगण्याचे आश्वासन असूनही तिने देखील सायन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मरण पावले, कारण सध्याचे रुग्णालय कोणतेही उपचार देऊ शकत नव्हते। संतप्त कुटुंबीय रुग्णालयाबाहेर निदर्शने करत आहेत। BMCने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यास सांगितली आहे। कुटुंबाने पुरवलेल्या फोटोग्राफिक पुराव्यांमुळे हॉस्पिटलमध्ये पुरेशा सुविधा आणि काळजीचा अभाव अधोरेखित करण्याच्या अशाच परिस्थितीत आणखी एक प्रसूती झाल्याचे चित्रण केले आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।